नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथचं 28वं प्रकरण बघतोय बघा. ज्याचं नाव आहे दंडगोल, शंकू व गोल, कडा व कोपरे. या प्रकरणाच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. त्यातला पहिला प्रश्न असा आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या आकाराला एक सपाट व एक वक्र पृष्ठभाग असतो? कोणकोणते आकार दिले बघा आपल्याला. पहिला दिला आहे दंडगोल. दंडगोल म्हणजे काय? सिलेंडर. सिलेंडर पाण्याची टाकी असते बघा, तशा पद्धतीने हे झालं सिलेंडर. कोणता भाग विचारला आपल्याला? एक सपाट. याला किती सपाट आहे? हा वरचा आणि खालचा असे दोन सपाट आहे, चालणार नाही. पहिला पर्याय काही येत नाही. दुसरं म्हटलं काय? घन. हा अशा पद्धतीने आपण घन काढला बघा, ठोकळा. या घनाला पहा बरं, सगळे सपाट भाग आहे, वक्र भाग येतच नाही, म्हणजे दुसरं पण चालणार नाही. तिसरं म्हटलं शंकू. शंकू म्हणजे कोन. मग अशा पद्धतीने आपण कोन काढू बघा. या कोनाला पहा बरं, खालचा भाग आहे, हा कसा असतो? सपाट. आणि हा जो भाग आहे असा फिरतोय असा, हा काय आहे? तर वक्र भाग आहे. मग काय विचारलं होतं आपल्याला? एक सपाट पाहिजे, एक वक्र पाहिजे. कुणाला मिळतोय तो? शंकूला. म्हणून तिसरा पर्याय शंकू हा आपला योग्य पर्याय आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, गोलाला किती कोपरे असतात? गोल म्हणजे काय? असा भरीव गोल बघा, पृथ्वीसारखा. याला कोपरे असतात का? नाही, याला एकही कोपरा नाही. पूर्ण भाग कसा आहे याचा? वक्र आहे किंवा गोल आहे. म्हणजे याला कोपरे किती असतात? तर 0 कोपरे असतात. चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, पाण्याचा पाईप हे पुढीलपैकी कोणत्या आकाराचे उदाहरण आहे? मग पाण्याचा पाईप अशा पद्धतीने पाईप असतो बघा आपला पाण्याचा. इकडनं सर्कल असते, त्याला गोल असतो तो, आणि इकडनं सुद्धा कसा असतो? गोल असतो. मग हे कुणाचं उदाहरण झालं? दंडगोल झाला. सिलेंडर आहे. सिलेंडर, त्यालाच काय म्हणतो आपण मराठीमध्ये? दंडगोल. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. चौथा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणते गोलाचे उदाहरण आहे? गोलाचे उदाहरण कोणते आहे? डबा. डबा गोल असतो का आपला? नाही. क्रिकेटचा चेंडू असतो का? हो, क्रिकेटचा चेंडू पृथ्वीच्या आकाराचा म्हणजे गोलाच्या आकाराचा आहे, म्हणून क्रिकेटचा चेंडू हे गोलाचं उदाहरण आहे. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. पाचवा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला दोन सपाट व एक वक्र पृष्ठभाग असतो? दोन सपाट पाहिजे आपल्याला आणि एक वक्र पाहिजे. मग गोल पहा बरं, पहिले गोल पूर्णचे पूर्ण भाग कसे यायचे? वक्र आहे, चालणार नाही. दंडगोल पहा बरं, हा अशा पद्धतीने पाण्याच्या टाकी सारखा आपला काय? तर दंडगोल. याला पहा बरं, हा भाग कसा असतो याचा? सपाट. खालचा भाग कसा असतो परत? सपाट. आणि हा इकडचा भाग कसा असतो आपला? वक्र. मग काय? सपाट किती झाले? 2. वक्र किती झाला? 1. मग 2 सपाट 1 वक्र कुणाला मिळालं? दंडगोलाला मिळालं, म्हणून दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. सहावा प्रश्न बघा आपला, पुढीलपैकी कोणत्या त्रिमितीय आकाराला एकही कोपरा व कडा नाही? कोणता आकार ज्याला एक पण कोपरा नाही पाहिजे आणि एक पण कळा नाही पाहिजे? मग एक पण कोपरा नाही, एक पण कळा नाही, असं कोण असतो? गोल असतो. गोलाला एकही कळा किंवा एकही कोपरा नसतो, म्हणून गोल चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. सातवा प्रश्न आहे बघा, दंडगोलाला एकूण किती पृष्ठभाग असतात? वक्र व सपाट धरून. मग दंडगोलाला पहा बरं, अशा पद्धतीने वरती आणि अशा पद्धतीने खालती. हा भाग झाला आपला कोणता? सपाट भाग. हा पण भाग कोणता झाला आपला? सपाट भाग. हा कसा असतो आपला? वक्र भाग. मग सपाट एक, हा सपाट दुसरा आणि वक्र तिसरा, असे दंडगोलाला एकूण किती पृष्ठभाग आले? 3. म्हणून तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. आठवा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता आकार फक्त घरंगळेल? घरंगळेल म्हणजे तो एका जागी थांबणार नाही, तो घसरत जाईल, घरंगळेल. कोणता? मग
इष्टिकाची ती म्हणजे काय आलं आपलं कपाट आलं बघा, क्युबॉइड शेप आला. मग हा तर एका सपाट पृष्ठभागावर ठेवला म्हणजे तीच राहील, तो कशाला गरंगळेल नाही. शंकूला सुद्धा पाबर एक सपाट भाग आहे, त्याच्यावरती तो जसाच तसा राहील. दंडगोलला सुद्धा पाबर सपाट भाग आहे, तो काय आहे तिथं तसाचा तसा राहील. गोल जर का आपण घेतला तर याला सपाट भाग नाही किंवा कळा नाही, म्हणजे हा घरंगळेल. चौथा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न आहे बघा दिलेला, पुढीलपैकी कोणती वस्तू शंकूचे उदाहरण आहे? शंकूचे उदाहरण म्हणजे अशा शेप मध्ये काय असते त्याचं आपल्याला उदाहरण शंकू सारखं शोधायचं आहे. मग वाढदिवसाची टोपी असते का? हो, वाढदिवसाची टोपी ही अशा पद्धतीची असते बघा. म्हणजेच काय, वाढदिवसाची टोपी ही शंकूचं उदाहरण आहे. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 10वा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या वस्तूला एकही सपाट पृष्ठभाग नसतो? सपाट पृष्ठभाग नाही. सपाट पृष्ठभाग नाही असा कोण असतो आपला? गोल असतो. मग गोल कोणाचा आकार आहे बघा? लाडू असतो का गोल? हो, लाडू गोल असतो. म्हणून लाडू काय आहे? अशी वस्तू आहे ज्याला एकही सपाट पृष्ठभाग नसतो. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्वाध्याय आणि हे प्रकरण इथेच संपते आहे. धन्यवाद.